आता ही शेतकरी शेतमजूर हक्क परिषद आहे. सगळ्या संयुक्त संघटना मिळून आहे. आपापल्या ठिकाणी प्रत्येक संघटना प्रचार सभा करत आहे. संयुक्त सभासुद्धा 18-19ला विदर्भात होणार आहे आणि त्याची सुरुवात आम्ही आता केली आहे आणि 28 तारीख आमचं लक्ष आहे. 28 ऑक्टोंबरला आम्ही सरळ मुंबईच्या दिशेनं रवाना होईल आणि कर्जमाफी आणि हमी भावाशिवाय आम्ही काही परतणार नाही. मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल, दिव्यांग बांधव असेल, सगळ्यांचे विषय जे मुख्यमंत्र्याकडे बैठक झाली त्या इतिवृत्तामध्ये सगळ्या गोष्टी हो म्हटल्या. एक बैठक मुख्यमंत्र्याकडे झाली, दुसरी बावनकुळे साहेबांना घेतली, पण त्याच्यानंतर कुठल्याही अंमलबजावणी झाली नाही. साधा समितीचा अध्यक्षही अजूनपर्यंत नेमला नाही. मग काय झालं म्हणजे आता चालू आहे. कसं आहे, असं नाही आहे का 2-3 हजार कोटीची मागण्या आहे. या मागण्या मोठ्या आहे. लढा मोठाच उभा करावा लागेल आणि मोठा लढा उभारण्याची आम्ही तयारी करतो. मला असं वाटते का हे सगळं याच्याबद्दलचं कौशल्य मुख्यमंत्र्याचं आहे, त्यांनी दाखवलं पाहिजे. ते राज्याचे प्रमुख आहे. एखादं आंदोलन कसं हाताळायचं, कशा पद्धतीनं समोर जायचं, हे त्या मुख्यमंत्र्याचं काम असतं ना. तोडगा निघेल का असं? मला असं वाटते का आमची ही शेतकऱ्याची लढाई आहे. शेतकऱ्याच्या लढाईमध्ये कुठल्याही जातीपाती धर्माचा उल्लेख न करता ही लढाई मजबूत होणं गरजेचं आहे. आज जर या सगळ्या संदर्भात बोललो तर माझा सगळ्याच भागातल्या सगळ्याच जातीतला शेतकरी आहे. त्याच्यावर या आंदोलनावर काही परिणाम होऊ नये याचाही आम्ही प्रयत्न करतो आहे. आखरी माझं असं मत आहे का कुठलंही आंदोलन असो, ओबीसीचं असू दे का मराठ्यांचं असू दे का दलितांचं असू दे, हे सगळं जे काही असेल त्याला कसं हाताळायचं, त्याला कशा पद्धतीनं समोर जायचं, ते आंदोलक म्हणून दुश्मन समजू नये. ते आखरी आंदोलक आपल्या मागणीसाठी येत असतं. प्रत्येकांच्या वेगवेगळ्या मागणी असते. तर तुम्ही तिथले हॉटेलं बंद करून टाकले, तुम्ही तिथं चहा पाण्याची व्यवस्था केली नाही, तर हे मोगलशाही झाली ना. तुम्हाला व्यवस्थित हाताळा, सगळ्या सुविधा देऊन हाताळा. ते कौशल्य मुख्य देवेंद्र फडणवीसकडे कमी आहे असं वाटत नाही. त्या बाकीच्या सगळ्या लावलगड्यामध्ये तर भरपूर मोठे आहे. कोणाचं कसं भिसकून द्यायचं त्याच्यात तर ते एक नंबर आहे. मग आता हे आंदोलन कसं हाताळायचं हा त्यांचा प्रश्न आहे ना. हो, आपण भाषणामध्ये